दसऱ्या दिवशी घडला चमत्कार। महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली जेव्हा हा शेतकरी त्याच्या गोठ्यामध्ये गेला। सर्वांना वाटलं हे साधं रेडको आहे, परंतु पुढे जे असं काही घडलं की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। नक्की या घटनेमध्ये काय घडलं होतं आणि शेतकऱ्याला धक्का का बसला होता हे पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राइब करून घ्या। आता दसरा हा फक्त धार्मिक सण नसून शेतकऱ्याच्या जीवनातील आनंद, कष्टाचे फळ आणि नव्या हंगामाची सुरुवात आहे। शेतकरी या दिवशी आपल्या साधनांची, बैलांची, मशीनची पूजा करत असतो। तो समाजाशी ऐक्य वाढवतो, नवीन स्वप्ने बाळगतो। दसरा म्हणजे चांगल्या वाईटावर चांगल्याचा विजय, कष्टानंतर आनंद, शेतकऱ्याच्या आशेची नवी पहाट। म्हणून दसऱ्याचे महत्त्व शेतकऱ्याच्या जीवनात फार मोठे आहे। परंतु याच दसऱ्याच्या निमित्ताने आणि दसऱ्याच्या दिवशी शेतकऱ्याच्या गोट्यात असा काही प्रकार घडला की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। दसऱ्या दिवशी असा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली। दसऱ्याच्या दिवशी आपल्या शेतातील एक पान देखील सोन्याएवढे मौल्यवान आहे ही धारणा मानली जाते। म्हणून शेतकरी औक्षत, आघाडे किंवा आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोने घ्या, सोने द्या असे म्हणतो। मग याच दसऱ्याच्या दिवशी असा काय प्रकार घडला की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। नुकतंच ते जन्मलेलं रेडको होतं, परंतु ते साधं सुद्धा रेडको नव्हतं। आणि त्यानंतर सर्वजण गोट्यात गेल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। सर्वत्र एकच खळबळ माजली। आता भारतीय सण हे केवळ पूजा पाठपुरते मर्यादित नसून ते समाज, शेती, परंपरा आणि संस्कृती यांच्याशी घट्ट जोडलेले आहेत। नवरात्र संपल्यानंतर येणारा दसरा हा विजयाचा आणि आनंदाचा सण आहे। महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि याच दिवशी हा चमत्कार घडलेला आहे। दसरा हा सुवर्ण मूल्य घेऊन येणारा सण आहे। तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो। परंतु शेतकऱ्याच्या जीवनात दसऱ्याला एक वेगळेच महत्त्व आहे। शेतकरी वर्षभर श्रम करून निसर्गाशी झगडून जे अन्नधान्य उगवतो त्यातच या सणाचा गाभा दडलेला असतो। परंतु शेतकऱ्यासोबत सुद्धा अतिशय विचित्र अशा घटना घडत असतात जे अनेकांना धक्का देऊन जातात। या घटनेमध्ये गणू नावाचा जो शेतकरी होता, साधा, प्रामाणिक आणि मेहनती शेतकरी। त्याच्याकडे फार मोठी शेती नव्हती, फक्त 1.5 एकर जमीन होती। पण त्या जमिनीशी त्याचं नातं जीवापाड घट्ट होतं। परंतु त्याच्यासोबत मग असं काय घडलं? परंतु जे काही शेतकऱ्याला गोठ्यात दिसलं त्याच्या पायाखालची जमीन सरकली, सर्वांना धक्का बसला। आता त्याच्या घरात बायको, 2 मुलं आणि त्याची अतिशय प्रिय म्हैस काळी होती। आता काळी म्हैस ही फक्त जनावर नव्हती तर घरातील एक सदस्यच असं तो समजत होता। रोज सकाळी गणूच्या आवाजावर उठायची आणि दूध काढल्यानंतर घरातील भांडी भरून जायची। गावातील लोकही म्हणायची की गण्या पाटलाच्या काळीच्या दुधाला भारी चव आहे असं ते सतत म्हणायचे। परंतु गणू आपल्या म्हशीवर इतका प्रेम करायचा की तो तिच्या अंगावर हात फिरवत तिच्यावर तो साहजिकच आहे खूप प्रेम करायचा। गणूही हसून म्हणायचा, सोमा ही काळीच माझ्या संसाराची खरी जोडीदार आहे। पोट भरायला दूध देते, शेतात राबते आणि माझ्या मनाला जपते। पण काळीमध्ये एक वेगळेपण होतं, जी जेव्हा जंगलाच्या कडेला चरण्यात जायची तेव्हा सतत कुठेतरी नजर फिरवत असायची, जणू कुणाला तरी शोधत होती। गणूला ते फारसं लक्षात आलं नाही, पण गावातील काही गुराखी मात्र म्हणायचे, अरे पाटलाच्या म्हशीच्या मागे कुठला तरी रानगावा फिरतोय, तिने त्याला कदाचित जवळ केलंय असं। मग अनेक गुरं राखणारे होते, गुराखी होते, ते म्हणायचे। तो जो गणू होता तो हसून दुर्लक्ष करायचा, कारण त्याला असं कधी वाटलं नव्हतं की घरातील पाळीव म्हशीचा आणि जंगलातल्या रानगव्याचा काही संबंध असू शकतो। काही काळापासून, काही दिवसांपासून जरा अस्वस्थ दिसू लागली होती त्याची म्हैस। ती अंगणात शांत बसून राहायची, कमी खायची। सोमा म्हणाला, गण्या मला वाटतंय काळीला काहीतरी होतंय। आणि मग ती गणू याच्या जनावरांच्या गोट्यात ती घटना घडली। DNA तपासणी व रक्त परीक्षण केल्यानंतर अक्षरशः सर्वांना धक्का बसला आणि जे काही सत्य समोर आलं ते सर्वांच्या पायाखालची जमीन सरकवणार होतं। असं काय घडलं होतं या घटनेत अक्षरशः सर्वांना धक्का बसला ते तुम्ही आता पहा, कारण ही संपूर्ण घटना घडलेली आहे दसऱ्याच्या वेळेसच। आता गावोगावी लोक आपापसात सोन्याची पाने देऊन शुभेच्छा देतात, यामुळे समाजात ऐक्य व मैत्री टिकून राहते। वर्षभर निसर्गाशी लढा देणाऱ्या शेतकऱ्याला हा सण थोडासा हसवतो, कुटुंब एकत्र आणतो। शेतकरी बैलांच्या अंगाला अंघोळ घालतो आणि त्यानंतर त्यांची पूजा सुद्धा करत असतो, कारण बैल हेच त्यांचे खरे जीवनसाथी असतात आणि त्यानंतर मशीनचा सुद्धा यामध्ये समावेश होत असतो। दसरा हा शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा असतो, परंतु खरीपातील उत्पन्न विक्रीला सुरुवात होते। नवीन बियाणे, औषधे, शेतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी शुभ मुहूर्त मानतो।
नवीन जनावर खरेदी करण्यासाठी किंवा शेतीसाठी ट्रॅक्टर मोटार घेण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो। परंतु याच मग शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये असा प्रकार घडला की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। शेतकरी निसर्गाशी जोडलेले असल्याने त्याची श्रद्धा दसऱ्यालाही दिसून येते। दसऱ्याला मग हा प्रकार घडला। तो शेतातून हिरवळ घेऊन येतो आणि देवापुढे ठेवतो। शेतात उगवलेली प्रत्येक गोष्ट त्याला सोन्यासारखी भासते। त्या दिवशी कधीही वाईट विचार किंवा कटुता मनात ठेवली जात नाही। आता गणू शेतकऱ्याला माहिती होतं की त्या रात्री काहीतरी म्हशीला होणारच आहे। मग तो वाट पाहत होता। तो रात्रभर जागा होता आणि त्यानंतर मग तो प्रकार घडला। पाळीव म्हशीने जन्म दिलेले रेडकू जे होतं ते म्हशीसारखे नसून त्या स्वरूपाच्या रानगव्याप्रमाणे ते होतं आणि हे पाहून सर्वांना धक्का बसला। सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। शरीराचा रंग काळा आणि पांढरा मिश्रित होता। मजबूत अंगकाठी, डोक्यावरील रचना व डोळ्यातील चमक पाहून हे रेडकू रानगव्याशी साम्य असल्याचे स्पष्ट होते। जेव्हा ते म्हशीने रेडकू दिलं तेव्हा गणूच्या पायाखालची जमीन सरकली। त्याने जवळ जाऊन पाहिलं तर अक्षरशः त्याच्या शरीराचा रंग तर काळा होता आणि पांढरा मिश्रित होता आणि मजबूत अंगकाठी होती। म्हणजे आजपर्यंत असं मजबूत रेडकू त्याने कधीच बघितलं नव्हतं। डोक्यावरील रचना व डोळ्यातील चमक पाहून हे रेडकू रानगव्याशी साम्य असल्याचे स्पष्ट झालं। आता ही घटना पुणे जिल्ह्यातील ही केवळ दुसरीच घटना असून यापूर्वी अशीच एक घटना मुळशी तालुक्यातील पुण्यानजीकच्या सुसबावधन भागात घडली होती। पाळीव म्हैस व रानगव्याच्या संकरातून जन्मलेले हे रेडकू म्हणजे अत्यंत दुर्मिळ जैविक घटना आहे। अशा संकरातून जन्मलेल्या रेडकांची वाढ, प्रजनन क्षमता आणि भविष्यातील अस्तित्वाबाबत नेहमीच शास्त्रीय शंका निर्माण होत असते। असे जन्माला आलेले जे रेडकू असतं ते पुढे जाऊन खूप प्रचंड असा धुमाकूळ घालत असतात, शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान करत असतात, अशी सुद्धा तक्रार बऱ्याच लोकांनी म्हटलेली आहे। तर अशी संपूर्ण घटना होती। अक्षरशः गणू नावाचा जो शेतकरी होता त्याला धक्का बसला। कारण की ते जे रेडकू होतं, म्हशीने जन्म दिलेले रेडकू जे होतं हे म्हशीसारखं नसून त्याचे स्वरूप रानगव्याप्रमाणे होतं। शरीराचा रंग काळा आणि पांढरा मिश्रित, मजबूत अंगकाठी, डोक्यावरील रचना आणि डोळ्यातील चमक पाहून हे रेडकू रानगव्याशी साम्य असल्याचे स्पष्ट दिसत होतं। कारण की 1-2 दिवसानंतर अक्षरशः ते रेडकू एवढं मजबूत दिसत होतं की त्याच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली होती। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील ही केवळ दुसरीच घटना असून यापूर्वी सुद्धा अशीच घटना मुळशी तालुक्यात पुण्यानजीकच्या सुसबावधन भागात घडली होती। त्यामध्ये तर मग अक्षरशः पाळीव म्हैस व रानगव्याच्या संकरातून जन्मलेले रेडकू म्हणजे एक अत्यंत दुर्मिळ जैविक घटना आहे। अशा संकरातून जन्मलेल्या रेडकांची वाढ व त्यांची मग प्रजनन क्षमता आणि भविष्यातील अस्तित्वाबाबत नेहमीच एक शंका निर्माण होते आणि त्यानंतर मग 2-4 दिवसानंतर अक्षरशः ते दष्टपुष्ट दिसतं आणि सर्वांना मग धक्काच बसतो की हे नक्की म्हशीचंच रेडकू आहे का असं म्हटलं जातं। तर अशा प्रकारे पाळीव म्हशीला रानगव्यापासून झालेले रेडकू आणि त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती आणि परिसरातील ती मग दुर्मिळ घटना होती ती समोर आली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।